तर काय म्हणतात चपराडाचे पब्लिक। तर नमस्कार बंधू आणि भगिनींनो, तर आज आपण चाललो चपराडा श्री स्वामी कार्तिकेय हनुमान मंदिर बघायला। पोहोचलो आम्ही नागेपल्ली पेट्रोल पंपा, तिथं नव्हती बिजली, आपली दिमागची बत्ती लावली। मग पोहोचलो आम्ही नागेपल्लीच्या दुसऱ्या पेट्रोल पंपात आणि भरलो इथं 300चा पेट्रोल। मग सुरू झाली आपली, तुम्हाला मी थोडाच वेळात दाखवणार आहोत आलापल्ली लगाम आष्टीचे नॅशनल हायवे। प्रगतीवर आहे गाडी, थोडा हळू आणि सांभाळून चालवा। हे बघा मित्रांनो, पावडर घेऊन येणारा ट्रक, हा तो ट्रेलर आहे पिक्चरचा, अभी बाकी आहे मेरे मित्रांनो। गडचिरोली फेमस कशासाठी आहे माहिती आहे का तुम्हाला? हा बघा याच्यासाठी फेमस आहे, हा ओरिजिनल सागवान MS-33 चा लाल चंदन म्हणतात। हा नॅशनल हायवे तानबोडी ते लगाम पर्यंत आहे मित्रांनो। तुम्हाला जर इमर्जन्सी काम असेल तरच या रोडावरती या, नाही तर नको। एवढे धक्के बुक्के खाल्यानंतर पोहोचलो आपण महेश भावा। मित्रांनो महेश भाव पण एक नंबर व्हिडिओ बनवतात, भावाले पण सपोर्ट करा। बघा मित्रांनो धूळधार रस्ता। मित्रांनो रस्त्याचा आस्वाद घेता घेता आमचा मागचा विजयवाडा झाला होता लाल। आम्ही मग सगळेजण घेतलो इथं विश्राम। मग पोहोचलो आपण लगामचा नाका। मित्रांनो येथून सुरू होते अभयारण्य। मग नाक्यानंतर तुम्हाला इथून भेटणार एक नंबर सुपर रोड। पोहोचलो आपण सिंगनपल्ली मामाश्रीला, इथे आपण दिलो उतरू आणि मी म्हटलं चला रे चिमुरे। मग पोहोचलो आपण चौडमपल्ली गावात। चौडमपल्ली वरून मारा लागून तुम्हाला इथून लेफ्ट। मग इथून सुरू होतात कच्चे रस्ते। मित्रांनो गाडी येथून हळूहळू आणि सांभाळून चालवावे, कारण की रस्त्यावर आहे बारीक बारीक गिट्टी, तुमचा गाडी पंक्चर व्हायची संभावना असू शकते। मग आपण 2 मिनिटांसाठी थांबलो ह्या प्लेवर। आपली नजर पडली वानर सेनावर। मित्रांनो तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो की हा चपराडा अभयारण्य आहे, इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जनावरे दिसू शकतात। मग फायनली पोहोचलो आपण चपराडा गावात। मग इथून थोडाच दूर समोरून तुम्हाला उजव्याकडे वळा लागेल, अजून थोडा दूर समोर जाऊन तुम्हाला डावीकडे वळा लागेल। फायनली पोहोचलो आपण चपराडा श्री कार्तिकेय स्वामीजीच्या मंदिरात। मग मंदिरात घुसायच्या अगोदर चाललो मित्रांनो पण हात पाय धुवायला। आपण बोरिंग जवळ गेलो आणि थंड पाणीने मस्त दना हात पाय धुतलो। मग आपण मंदिराचा आत आलो मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती सुंदर नजारा आहे मंदिराचा। मग आपण पहिले श्री कार्तिक स्वामी महाराजांचं समाधी दर्शन घेतलं। मग आपण दर्शन घेतलं हनुमान दादांचा। मग मित्रांनो असं होऊच शकत नाही की हनुमानजीच्या मंदिरात आलो आणि आपण टीका नाही लावलं। मग आपण दर्शन घेतलं दुर्गा देवीचा। देवीला म्हटलं सगळ्याला सुख आणि शांती। मित्रांनो मंदिरच्या बाजूला तुम्ही भात भाजी वरणपोळी सगळं काही बनवून खाऊ शकता। मित्रांनो मंदिरचा माग आहे मंगल कार्यालय, तुम्ही इथे येऊन कोणताही प्रोग्राम करू शकता। मग आपण दर्शन घेतलं स्तंभाचा। मग लागत होते आपल्याला लय गरमी, आपण मग थोडा वेळ मंदिरात बसून घेतलं विश्राम। मग आपण महाराजांना सांगितलं की महाराज आपल्याला सांग मंदिराविषयी काही माहिती। महाराज म्हणे इथं जत्रा राहते म्हणे शिवरात्रीचा टाइमले आणि हनुमान जयंती आणि श्री राम नवमीच्या टाइमले छोटे छोटे प्रोग्राम असतात। मग आपला दर्शन झाला श्री छोटासा हनुमानजी। मग लागले होते मला लय जोराची तहान। महाराज म्हणे मंदिराच्या मागे नळ आहे, तिथे थंड पाणी आहे, तिथे जाऊन तुम्ही प्या। मग दिसले आपल्याला इथं गहू। मग आपण पोहोचलो नळाजवळ, इथे दिसले आपल्याला वानर सेना। आपण म्हटलं इथे आपलं भजन नाही आहे, आपण मग इथून मारलो पाहिजे। मग आपण चाललो नदीकडे, नदीचं दर्शन घ्या। बघा मित्रांनो किती सुंदर आणि किती मोठा नदी आहे। नदी फिरून अजून आलो मंदिराच्या बाजूला, इथं बघू शकता तुम्ही किती सुंदर दुकानदारी आहे। इथं 12 महिने असं दुकानदारी राहते। चला मित्रांनो जय शिवराय, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये।